श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सर्वजण? दत्तगुरु परिवार या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आजची पूजा ही माझ्या मुलीने करून घेतली आणि हीच स्वामींची इच्छा असावी. तिच्या निरागस भक्तीने आज साक्षात स्वामींनाही पाझर फुटला असेल. आजची सकाळ ही खूप खास होती. स्वामींनी माझ्या मुलीच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा भक्तीची खरी व्याख्या शिकवली. भक्तीत वय नसतं, फक्त आणि फक्त भाव असतो. हेच आज स्वामींनी शिकवलं. मी रोज पूजा करते, पण आज स्वामींनी माझ्याकडून नाही तर माझ्या चिमुरडीकडून पूजा करून घेतली. तिने स्वामींना गंध लावला. तो थोडा वाकडा झाला असेल, पण तो स्वामींना खूप आवडला. आज स्वामींच्या त्या फोटोतल्या हसण्याकडे बघून असं वाटलं, अनेक वर्षाच्या शास्त्रोक्त पूजेपेक्षा त्या चिमुरड्या बोटांचा स्पर्श जास्त सुखावलाय. जणू स्वामीच म्हणत होते, आज मी तृप्त झालो. मोठ्या माणसांची भक्ती ही बऱ्याचदा भयापोटी असते, पण लेकरांची भक्ती ही केवळ ओढीपोटी असते. तिच्या त्या निरागस भक्तीने आज सिद्ध केलं, स्वामींना सोन्याची पालखी नकोय, स्वामींना दिखावा नकोय, स्वामींना वरवरचं आपलेपण नकोय. त्यांना फक्त एक हळवं आणि शुद्ध मन हवंय. तिने जेव्हा ते छोटे हात जोडले आणि ओबडधोबड शब्दात म्हटलं की स्वामी आई, माझ्या आईला सुखात ठेव बरं का, तेव्हा माझ्या अंगावर काटा आला आणि मला जाणीव झाली, आपण मोठे झालो की भक्तीमध्ये व्यवहार शोधतो, पण ही लेकरं फक्त प्रेम शोधतात. तिने अर्पण केलेलं ते एक फूल माझ्या हजारो मंत्रापेक्षा प्रभावी होतं, कारण त्यात अहंकार नव्हता, फक्त आणि फक्त निष्पाप भाव होता. आज कळलं स्वामी का म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, कारण ते अशाच लहानग्याच्या रूपाने आपल्या घरात वावरत असतात. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर दत्तगुरु परिवार चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ.